मॅरेथॉन सुपरस्टार हा संघ पण इथे असेल याची मी आशा करतो. मॅरेथॉन सुपरस्टार हा संघ पण इथे असेल अशी मी आशा व्यक्त करतो. काय झालं रायझिंग सुपरस्टार काय झालं शतरक्षण लावून घ्या प्लीज. हे आपण मॅनेजर काय म्हणतो ठीक आहे ना तरी काय देणार येत ना निकाल ऐक नाही भले प्राइस. मॅनेजर कोणी सांगते रायझिंग सुपरस्टार तुम्हाला विनंती करतो तुम्ही शतरक्षण लावून घ्या. तुम्हाला शेवटचा कॉल असेल प्लीज. कोण आहे येत नाही का डायरेक्ट असं. आता झालेल्या सामन्यामध्ये अश्विक पाटील वर्सेस ठाणे सिविक स्टार या सामन्याचा मानकरी मॅन ऑफ द मॅच कोण असेल तो म्हणजे मच्छिंद्र हा मॅन ऑफ द मॅच असेल. तर मच्छिंद्र तुझ्या आम्ही इथं खरंच अभिनंदन करतो कारण तू असाच खेळत राहा. 9 बॉलमध्ये 21 धावसंख्या केला. रायझिंग सुपरस्टार पंच तुम्ही त्यांना ताकीद द्या ना. पंच त्यांना वॉर्निंग द्या. पंच दोन्ही पंचांना विनंती करतो तुम्ही त्यांना वॉर्निंग द्या. त्या संघाच्या संघनायकाला बराच वेळ त्यांनी घेतला. ऐक ना प्राइज नाहीये पण मॅनेजर काढावं लागेल. प्राइज नाही काय माहिती आता मला माहिती नाही नेमकं काय आहे का रे. अरे मी काय म्हणतो मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी नाहीये पण आम्ही उल्लेख करू की त्या झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल. शेवटी ज्याचा त्याचा खेळ हा कळायलाच पाहिजे की ज्याच्यामुळे संघ विजयी झाला त्याचं मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषणा करू. पण कुठल्याही प्रकारची ट्रॉफी किंवा कुठल्याही प्रकारचं बक्षीस नाहीये याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
तंबूमध्ये परतावं लागेल. काय चाललंय? रायझिंग सुपरस्टार खूप मोठा झटका दिला तुम्ही रुद्र संघाला. कॅच जी पकडली ती म्हणजे तुषार. तुषार खरंच तुझं कौतुक, अभिनंदन. ओमकार, बॅट्समॅन ओमकार. थोडा तरी विचार आपल्याला करावाच लागेल. हा सामना एकतर्फी होणारच नाही, कारण पहिलीच विकेट जी गेली ती पिऊच्या माध्यमातून. चांगला गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पेश करतोय तो म्हणजे प्रमोद. धावसंख्या जर बघितली तर नाही आतापर्यंत, आणि विकेट त्याने घेतली पिऊच्या माध्यमातून. अजून खातं खोललं नाही रुद्रने संघाने. प्रचंड दबाव आपल्याला तिथे दिसतोय. पण तो दबाव टाकत होते तो म्हणजे प्रमोद. नाही, कुठेतरी बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन होत नाही. निर्धाव चेंडू होता. आपण प्रमोदच्या माध्यमातून धावसंख्या जर बघितली तर अजून धावसंख्यावर 0 दिसत आहे, आणि बॉल झाले 4, विकेट गेली 1. पडझड चालू आहे, पडझड धावसंख्येसाठी. रुद्र इलेव्हन हा संघ कुठेतरी तुल्यबल दिसतोय, पण पहिल्या सामन्यामध्ये दिसला, आता ह्या सामन्यामध्ये कुठेतरी चारी डॉट आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण श्री गणेशा झालाय 2 धावांचा. ओमकारच्या माध्यमातून धावसंख्येत 2 ने भर झाली, आणि शेवटचा बॉल या षटकाचा प्रमोदच्या रूपाने. चांगली ओव्हर त्याने आतापर्यंत हाताळली, आणि विकेट घेतलेली ती म्हणजे पियूची. कॅच झेल केलेला आहे. निर्धाव चेंडू, चांगली सांगता झालेली पहिली षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2. प्रमोद तुझं खरंच अभिनंदन, कारण ज्या पद्धतीने लेंथ तू ठेवली बॉलिंगची, आणि कुठेतरी थांबवलं दोन्ही बॅट्समनला, ते म्हणजे ओमकारला आणि पियुषला. कारण पहिलं षटक हे पॉवरफुलचं असतं, आणि पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 रन याव्याच लागतात, पण त्या तू दिल्या नाही. आपल्या संघासाठी फक्त 2 धावा तू खर्च केल्या. कारण बरोबर आहे, पहिलं षटक जर कमी धावा गेल्या तर दुसरे जे बॉलर असतात त्यांच्यावर दबाव येत नाही, एक बर्डन येत नाही त्यांच्यावर, आणि बिनधास्तपणे ते गोलंदाजी करू शकतात. आता इरफान, स्ट्राईकला इरफान, चांगली जादू त्याची चालू होती. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं रुद्रवंशी राजीव चॅम्पियन, इरफानच्याच रूपाने आपल्याला षटकार आणि चौकारची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. तर आता बघू बॉलरने मिलिंद, एक्सपिरियन्स बॉलर दिसतोय मिलिंद मला. ज्या पद्धतीने प्रमोद दिसला तसा मिलिंद पण मला एक्सपिरियन्स बॉलर दिसतोय. बघू इरफानला तो थांबवेल की इरफान त्याला थांबवेल. चांगले थांबवलं नाहीये इरफानला. रुद्र 11 तुमचा 12वा प्लेअर जरा बघा कोण असेल तर. रुद्र 11 मग रायझिंग सुपरस्टार 12वा प्लेअर आहे का? रायझिंग सुपरस्टार बसलाय ना, आहे ना, दोन्ही आहे काय? त्याच पद्धतीचा परत रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पहिला प्रयत्न त्याचा सफल ठरला, दुसरा प्रयत्न सफल नाही ठरला. पहिला
हवेत चेंडू कॅच घेण्याचा प्रयत्न राहील, पण बॉल आणि फिल्डरचा पंचांचा निर्णय चौकार. धावसंख्या 4 भर पडलेली आहे. जर आपण बोर्ड जर बघितला, धावफलक जर बघितला, धावसंख्या फक्त 6 झालेली आहे आणि बॉल झाले 3. अजून पण थांबवलंय रुद्र इलेव्हन संघाला. पहिले जे बॉलर होता प्रमोद, त्याने तर थांबवलं आणि मिलीने पण थांबवलं. फक्त एक चौकार दिला आता 3 बॉलच्या समाप्तीनंतर. 3च बॉल झालेत. मी बोललो होतो तुम्हाला इरफानला थांबवावंच लागेल. इरफानचा एकदा बल्ला चालला का त्याला कोणी थांबू शकत नाही. कारण ज्या पद्धतीने आपण पहिली मॅच बघितली होती, इरफान 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 आपल्याला फक्त इरफानच दिसत होता आणि या सामन्यामध्ये पण इरफानच दिसतो आपल्याला. तर मिलिंद, तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली लेंथ ठेवावी लागेल, कुठेतरी थांबवावं लागेल तुम्हाला इरफानला. चांगलं क्षेत्ररक्षण. बाउंड्री लाईनला आपण 2 धावसंख्येत नक्कीच भर पडेल. गुड रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येत 2 भर पडली. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. पहिला 4 नंतर डॉट, परत 4 6 2. आता परत चौकार. चौका डॉट चौका 6. थांब जरा स्कोर आहे. धावसंख्या जर आपण बघितली दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22. पहिलं षटक जे संपलं होतं प्रमोदच्या माध्यमातून धावसंख्या फक्त 2 होती आणि मिलिंद यांनी आपल्या संघासाठी 20 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. म्हणजे धावसंख्या झाली 22. कुठंतरी खरंच चांगलं कमबॅक होतं प्रमोदचं, पण मिलिंदने त्याला 20 रनाची भर पडली आणि कुठे बॅकफुटला गेला हा संघ, तो म्हणजे रायझिंग सुपरस्टार. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 22. अजून पण 3 षटक बाकी आहेत. कुठेतरी वाटलं होतं की पियुषची विकेट गेली, कुठेतरी कमबॅक करतील, पण इरफान यांनी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करून आपल्या संघाला चांगला धावांचा डोंगर उभा करून दिला. कुठेतरी लेंथ आणि बॉलरने आनंद. तिसरं षटक मार्गस्थ. पहिलाच बॉल, पहिलाच चेंडू तिसऱ्या षटकातला. नटा अंपायरचा निर्णय, अंपायरच्या डिसिजनला तुम्हाला स्वीकार करावाच लागेल. तो डिसिजन, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पण ठीक आहे, अंपायरने नटआउट दिला. पण रिस्क घ्यायची काही गरज नव्हती ओमकारला, कारण ज्या पद्धतीने धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये आली होती, रिस्क जर घेतली आणि जर विकेट गेली तर नक्कीच कुठेतरी फरक पडेल तुमच्या स्कोअरमध्ये. धावसंख्या झाली 24. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी.
एलबीडब्ल्यू विकेट नाही आपल्या इथे, नाही तर ही नक्कीच विकेट ग्राह्य धरली गेली असते. एलबीडब्ल्यू आपल्याकडे नाहीये, त्याच्यामुळे अपील करता येत नाहीये. बाईची एकने भर पडली, धावसंख्या झाली 25. मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढा तुम्ही स्ट्राईक इरफानकडे ठेवणार, धावांचा डोंगर उभा राहील तो म्हणजे रायझिंग सुपरस्टार या संघासमोर. धावसंख्या झाली 26. 27 नाही, 22 पण गेली ना. डॉट बॉल. खरंच अशीच गोलंदाजी जर केली तर कुठेतरी तुम्ही थांबवणार इरफानला. धावसंख्या 27 झालेली आहे. नट आउट चांगलाच होता. जर नक्कीच हिट झाला असता तर विकेट आपल्याला मिळाले असते इरफानच्या माध्यमातून, पण कुठेतरी अडलक. शेवटचा बॉल असला, लास्ट बॉल. अशा तऱ्हेने तिसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 28. विकेट एकच गेलेली आहे पोलच्या माध्यमातून. अजून पण 2 ओव्हर बाकी आहेत. म्हणजे कुठेतरी 50 किंवा 60चा त्यांचं टार्गेट नक्कीच असणार बॅट्समॅनचं दोन्ही पण. बाबा 28 धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि अजून 12 बॉल बाकी आहेत. मी परत एकदा सांगतो, इरफानला थांबवा. कुठल्या तरी बॉलरनी जर थांबवलं तरच तो थांबेल, नाहीतर असंच होणार आहे. चौकार आणि षटकाराची आतिषबाजीच आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर त्याचे तुम्हाला हे असं इरफानचा वैयक्तिक स्कोर जर बघितला तर 10 बॉलमध्ये 29 धावा त्यांनी केल्या. 10 बॉलमध्ये 29. खरंच इरफान मॅच चालू असताना धावसंख्या झाली 34. चांगला समाचार घेतला, पहिलाच बॉलचा समाचार घेतला इरफाननी षटकारच्या माध्यमातून. अंपायरचा निर्णय काय तो बघू, आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. चला धावसंख्या दोन्ही तर चला ओमकार विकेट गेलेली आहे. ओमकारची एक घ्या आताच एक घे. अंपायरचा नो बॉल नाही ना? अंपायर नो बॉल नाही ना? ओके ओके. बॅट्समॅन कोण आहे? बॅट्समॅन नेम विशाल. किती रन झाले? ओके झाले. बॉल 2 झालं. 35 रन झाले, 2 विकेट. बॉलर
प्रमोद आणि बॅट्समॅन विशाल आता गेला. खरंच चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते प्रमोदच्या माध्यमातून. प्रमोदने जी पहिली ओव्हर जी टाकली फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 4थं षटक आपल्या संघासाठी तो घेऊन आलेला आहे आणि त्याचं वैयक्तिक दुसरं षटक. गोलंदाजी जर बघितली तर प्रमोदचीच आपल्याला एक चांगली धारदार गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरंच थांबवलं त्याने, इरफानला थांबवलं त्याने. खरंच दाद आहे त्याच्या गोलंदाजीला, कारण एकमेव गोलंदाज तो असेल तो म्हणजे प्रमोद, ज्याने इरफानला आतापर्यंत थांबवले बघा. दोन्ही बॉल डॉट. चांगला समाचार. कुठंतरी वाईट पण वाटला इरफानला की 2-3 बॉल म्हणजे डॉट गेले. मी कुठंतरी एवढा चांगला षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करतोय, मला बॉल काय व्यवस्थित येत नाही, पण त्यांनी चांगला समाचार घेतला प्रमोदचा. ज्या पद्धतीने बॉल आला आणि खरंच बॉल आणि बॅटचं कॉम्बिनेशन करून दिलं आणि असा उत्कुंद षटकार त्यांनी ठोकला. 5-5. शेवटचा बॉल बाकी आहे ना. पहिला 6 गेला, नंतर रनआउट झाला एक, नंतर 2 डॉट नाही 6. अंपायरने बॉल मोजलं पाहिजे ना, पण अंपायरचं काम आहे बॉल मोजणं. अंपायर कुठलं ते? माहिती नाही अंपायर बॉल नाही मोजत म्हणजे. अंपायरने बॉल मोजले पाहिजे, माहिती आहे का? अंपायरचा कॉल येतो. अंपायर काय सांगत नाही, लेग पाहिजे काय 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 सांगत काय- नाही. काहीच नाही सांगत. निर्धाव चेंडू डॉट बॉल. अशा तऱ्हेने 4थं षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 41. विकेट गेल्या 2. ओमकार आणि पियुष. शेवटचं षटक आता कोणाला देण्यात येईल ते थोड्याच वेळात आपल्याला माहिती होईल, कारण पहिलं षटक संपलं होतं तेव्हा धावसंख्या झाली 2 आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या आली होती 20 म्हणजे 22. आणि तिसरं षटक जे होतं प्रमोदचं, त्यांनी फक्त धावसंख्या दिली ती म्हणजे 13 दिली होती ना त्यांनी. त्यांनी प्रमोदनी आता 13 दिला ना ओव्हर. आता 15 टोटल आहे बघा ना, आता 13 दिले 13 दिला त्यांनी. आणि म्हणजे ते पहिली ओव्हर टाकली ना, त्यांनी 2 दिले. हा, मग ते सगळं टोटल बरोबर. बॉलर नेम शरद कर्णधार आपल्या संघाचा, रायझिंग सुपरस्टार संघाचे ते कर्णधार आहेत. शरद आपल्या संघासाठी पहिलं वैयक्तिक षटक आणि 5वं षटक, अखेरचं षटक. बॅट्समन धावलेला आहे, कारण त्याला माहिती आहे जेवढी स्ट्राईक आपण इरफानकडे ठेवू तेवढंच आपला फायदाच आहे. ते म्हणजे रुद्रन या संघासमोर धावसंख्या जर बघितली ती म्हणजे झाली 42. 43. तेच बोलतो यार तू. वाईट प्लस धावला ना तो. ह्याने असं बॉल नाही पकडलं पाहिजे, त्याने डायबी टाकला तर. मग त्याने डायबी टाकली तर शेवटचं षटक. शेवटचे मला वाटतं हे 5 बॉल असतील अजून. 2 बॉल झाले. इरफान षटकार आणि चौकार त्याने आतापर्यंत जर धावसंख्या जर बघितली असेल, इरफान 18 बॉल 48 खेळतो तो. 18 बॉल 48. इरफान जरा लक्ष दे माझ्याकडे प्लीज, मी जे काय बोलतो त्याकडे लक्ष दे. 18 बॉल 48, हाफ सेंचुरी व्हायला फक्त 2 धावांची गरज इरफानला. धावसंख्या झाली 55 आणि त्याच्यामध्ये 48 वैयक्तिक धावसंख्या फक्त इरफानच्या आहेत.
धावसंख्या झाली टोटल 55 आणि 48 धावसंख्या या फक्त इरफानच्या आहेत. खरंच टाळा वाजवा. हाफ सेंचुरीच्या दिशेने मार्गस्थ करताना हाफ सेंचुरी इरफानची करत पहिली हाफ सेंचुरी आजच्या दिवसाची. इरफान खरंच टाळ्यांच्या गजरात तुझं आम्ही स्वागत करतो. तुला सलाम करतो आम्ही तुझ्या बॅटिंगला. कारण येणाऱ्या ज्या टीम आहेत खरंच तुझं एक चांगलं मला वाटतं धडकी भरेल त्यांना. बॅट दाखवा त्यांनी. तुम्ही बॅट दाखवा जरा प्लीज. तुमची बॅट वर करा. खरंच टाळ्या टाळ्या टाळ्या. अभिनंदन तुमचं अभिनंदन. आतापर्यंत फक्त रुद्र रुद्र रुद्रच आपल्याला त्याच दिशेने षटकार. काय पद्धतीचा उत्कृष्ट षटकार होता. कारण ज्या पद्धतीने हा शॉट सिलेक्शन होता खरंच हे ऐऱ्या गैऱ्याचं काम नाहीये. पण ह्याच्यामध्ये त्याची खरंच मेहनत असणार प्रॅक्टिस असणार. 65 धावसंख्या झालेल्या आहेत आणि इरफानच्या वैयक्तिक जर आपण बघतोय 58 धावसंख्या त्याच्या वैयक्तिक 58 धावसंख्या. शेवटचा बॉल असेल याची नोंद घ्यावी. गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जिथं एक धावसंख्या जाते तिथं चौकार दिलाय. इरफान 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 70 पाहिजेत. 69 झालं 70 पाहिजेत. जिंकण्यासाठी 70 धावांची गरज. आणि इरफानच्या वैयक्तिक धावा जर आपण बघितल्या 62 21 बॉल मध्ये 62 वैयक्तिक धावा. 62 21 बॉल मध्ये. म्हणजे जर तुम्ही स्ट्राईक रेट जर बघितला त्याचा 300चा स्ट्राईक रेट आहे. प्रति बॉल जर बघितलं तर 3 रन आहेत त्याचे प्रति बॉल. हा उच्चांक स्कोर असेल का. आतापर्यंत 2 सामने झाले. आतापर्यंत 2 सामने झाले आणि हा थर्ड सामना चालू आहे. तर या सामन्यामध्ये उच्चांक स्कोर झाला तो म्हणजे 69 आणि जिंकण्यासाठी 70 धावांची गरज रायझिंग सुपरस्टार या संघाला. विनंती करतो मॅरेथॉन सुपरस्टार चा संगणक इथं आहे का. मॅरेथॉन 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 सुपरस्टार मॅरेथॉन मॅरेथॉन त्या मॅरेथॉनला कॉल कर. मॅच आहे त्याची. राकेश मॅरेथॉन कॉल कर. टॉस अरे टॉस घ्यायचा मला. नंबर घे. तुला बोललो त्याच्याकडनं राकेश तू नंबर दे आम्हाला. आम्ही त्यांना आपण मॅरेथॉन सुपरस्टारचे संगणक कुठे असतील तर माईकशी संपर्क साधा. पुढील सामना मॅरेथॉन सुपरस्टार वर्सेस ठाणेकर सिविक स्टार. पुढील सामना कुठे आहेत ते. हा मग ठीक आहे. रायझिंग सुपरस्टारचे फलंदाज लवकरात लवकर तुम्ही क्रीजचा ताबा घ्या. रायझिंग सुपरस्टार तुमचा एक माणूस पाठवा ना. इथे टेन्शन नाही. इकडनं जाणार नाही. तिथे ठेवा बिंदास. काय काळजी नका करू.
होता का मागच्या इनिंगला पण तो नॉट आउटच राहिला होता ना पण तो बॅट्समॅन आउट झाला का आतापर्यंत हा थर्ड सामना इज गोइंग ऑन. पहिला सामना झाला तो रायझिंग चॅम्पियन वर्सेस रुद्र 11. रुद्र 11 हा संघ पहिला सामना जिंकला होता आणि वन साइड मॅच झाली ती पण इरफान आणि पियूषच्या माध्यमातून. खरंच त्यांनी चांगला खेळ केला. त्याच्यानंतर अश्विक फायटर वर्सेस ठाणेकर सिविक स्टार. अश्विक फायटर संघाचा तो मच्छिंद्र होता, त्याने चांगला खेळ केला आणि आपल्या संघाला जिंकून दिला. आणि थर्ड सामना तो चालू आहे तो म्हणजे रायझिंग सुपरस्टार वर्सेस रुद्र 11. तो रुद्र संघाने एक धावांचा डोंगर उभा केलाय तो म्हणजे इरफानने 65 धावसंख्या आपल्या संघासाठी त्यांनी कुठल्या 70 धावांची गरज रायझिंग सुपरस्टार या संघाला. पहिलं षटक पियुषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. बघू आता रायझिंग सुपरस्टार हा जो धावांचा डोंगर उभा केलाय तो पेलवेल की नाही ते आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल. पहिलं षटक मार्गस्थ, पहिलाच बॉल. पहिलाच बॉल जर आपण बघितला पहिलाच प्रयत्न त्यांचा होता. पियुष आता मी सांगेल तुम्ही मला कारण आता माहित झालं आम्हाला म्हणजे 2-3 मॅच झालं का माहिती होतं. पियुष एक ऑलराऊंडरच्या रूपाने रुद्र संघाला खरंच आपले ऑलराऊंडरच्या रूपाने प्रयत्न करत आहेत. ज्या पद्धतीने फलंदाजी त्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे. बघा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा दुसरा बॉल सुद्धा निर्धाव. मॅरेथॉन सुपर. पियुष पॉवर प्लेचं षटक आहे. ओमकार पाटील या क्षेत्ररक्षणला खूप मोठा भरोसा आहे त्याच्यावर संघाचा. क्षेत्ररक्षण खूप चांगले करतात ते. एक चांगले 2-3 प्लेयर आहेत असे म्हणजे हे जे प्लेयर आहेत हे मानो पार्क मधून येतात ते म्हणजे पियुष आणि ओमकार पाटील चांगले ऑलराऊंडच्या रूपाने मिळालेले ते या संघाला. आतापर्यंत जर बघितलं एकच धावसंख्या खर्च केली पियुषने. बॉल झाले 4. हे हाणामारीचं षटक आहे पॉवर प्लेचं पण आपला चौकार आणि षटकार कुठे दिसतच नाहीये. धावसंख्या 69 म्हणजे 70 रनाची टोटल तुम्हाला चेस करायची आहे. आणि खरंच चांगलेच एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला ज्या पद्धतीने खेळला तो म्हणजे बॅट्समन काय नाव बॅट्समन मिलिंद. धावसंख्या 7 झालेली आहे. शेवटचा बॉल असेला. शॉर्ट सिलेक्शन बघा मिलिंदचं कसं होतं. खरंच चौकार. धावसंख्या झाली 11 पण तरी पण तुम्हाला जर बघायचं असेल तर प्रति ओव्हर तुम्हाला 18 धावसंख्या करायची प्रति ओव्हर. जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे याची नोंद घ्यावी. धावसंख्या झाली पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 11. विकेट नन.
बाल बॉलर नेम काय? बॉलर नेम संतोष. थांबा राकेश दादा आता विचारतं काय नाव आहे, मग आम्ही विचारणार ना बाबा. नौजवान काय काय नवजोत सिद्धू. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11. पहिलं षटक जे हाताळलं होतं ते पियुषने आता दुसरं षटक घेऊन येत आहे, ते म्हणजे नवजोत. चौकाराच्या दिशेने होईल का? नक्की चौकार आपल्याला पाहायला मिळेलच तिथे. चौकार खरंच चांगली सुरुवात झालेली आहे. बॅट्समन आहे म्हणजे बॅट्समन आहे तो म्हणजे अश्विन. खरंच मला एक तिकीट दे. दादाला सांगायला लागेल. सुरू माझी वाटी झाली ना. नाही सुरू माझी झाली ना. चेंडू चांगला होता पण बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन नाही झालं. बॅट जरा आधीच फिरवली गेली आणि बॉल हा डायरेक्ट विकेट किपरच्या हातात. पहिला बॉल आपण बघितला चौकार आणि दुसरा बॉल निर्धाव चेंडू. कमबॅक झालेलंच आहे नवजोतचा. नाही बॉल नाही खाली बॉल आहे पण रन नाही असं बोल. नाही नाही याच्यात काय नाही टाकून खाली. नाही नाही राहून दे असं मला पडलं मला. ते मॅरेथॉनचं काय झालं? टॉस घेतला का? चांगला समाचार घेतलाय. चौकार चौका चौका. अंपायर तुम्ही डायरेक्ट आधी हात वर करू नका प्लीज, तुम्हाला विनंती करतो. अंपायर जरा घाईत आहे, आज रविवारी वाटतं. डायरेक्ट हात वर गेले आधीच. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अंपायर काय घडतंय काय बिघडतंय आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. धावसंख्या झाली 19. विकेट नन. परत तसा शॉट. षटकार, उत्कुंड षटकार. आता अंपायर तुम्ही हात उंच करा. धन्यवाद. धावसंख्यातील 25. असाच खेळ करत राहिला अश्विन तर नक्कीच तुम्ही विजयाच्या दिशेने मार्गस्थ कराल. मला वाटतं कुठेतरी बॉलर जो सिलेक्ट झालेला आहे दुसरं षटक घेऊन कुठेतरी चुकलाय असं मला वाटतं. कारण बॉलर अजून त्यांच्याकडे भरपूर बॉलर होते पण त्यांनी निवडला तो म्हणजे नवजोत. थोडासा भरोसा ठेवला नवजोतवर पण ठीक आहे. षटकार आणि चौकाराने त्याचा समाचार घेतलेला आहे तो म्हणजे अश्विनने. मॅरेथॉन नगरी कुठे असेल? मॅरेथॉन सुपरस्टार मॅरेथॉन प्लीज जरा माईकशी संपर्क साधा. टॉस साठी विनंती करतो. मॅरेथॉन सुपरस्टार. खरंच चांगलं शॉर्ट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे. इरफानच्या माध्यमातून तिथं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकनेच आपल्याला समाधान मानावं लागेल. धावसंख्येत एकने भर झाली. धावसंख्या झाली ते म्हणजे 26 आणि शेवटचा बॉल असेल. ह्या बॉलमध्ये जर चौकार आणि षटकार जर आला तर कुठेतरी चांगला स्कोअर आपल्याला बघायला मिळेल. कारण जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे 5 ओव्हरमध्ये.
धावसंख्या आतापर्यंत झाली ती म्हणजे 26. जिंकण्यासाठी 19 बॉलमध्ये 44 धावांची गरज. 19 बॉलमध्ये 44 धावांची गरज. खरंच बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन झालं असतं नक्कीच हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता, पण ठीक आहे झाला नाही. निर्धाव चेंडूवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे मिलिंदला. अशा तऱ्हेने दुसरं षटक संताच. धावसंख्या झाली 26 आणि जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज. ही जोडी कमालीची जोडी आपल्याला दिसते मैदानावर, क्रीजवर. ही जोडी जर चालली तर नक्की 70 धावांचा पाठलाग काय त्यांच्यासाठी इझी नाहीये, नक्कीच इझी आहे. त्यांच्याकडे भरपूर काय हा बॉलर बाकी इकडे सूर्या नाही मच्छिंद्र नाही दादा. विशाल आहे ना बॉलर कोण विशाल असं वाटतं मला. बॉलर नेम का विशाल का? विशाल, बॉलर नेम विशाल. ही जोडी आतापर्यंत चांगली आपली चुणूक दाखवली फलंदाजीमध्ये, कारण विकेट अजून गेलेली नाहीये. म्हणजे खरंच चांगला एक त्यांच्यासाठी प्लस पॉइंट आहे. अश्विन बॅटिंग करतो. अश्विन खरंच अश्विन चांगला हवेत चेंडू कॅच घेण्याचा प्रयत्न, पण बघू कॅच होते का. थांबा तिकडनं कॉल येईल आपल्याला. काय ओके अडवलं. ओके प्रेक्षक वर्ग पण आम्हाला सांगू शकता. प्रेक्षक वर्ग पण तिथं आहेत, चांगली मजा घेत आहे, आनंद घेत आहेत. आता 2 धावसंख्येत 2 भर पडेल. चांगली फिल्डिंग केलेली तिकडनं आम्हाला कॉल आलाय. बाउंड्री नाही चांगली. इरफान खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमीच, कारण जिथे कमी तिथे इरफान. खूप मोठा झटका. एक चांगला खेळ आपल्याला बघायला पाहायला मिळाला होता इथे अश्विन आणि मिलनच्या माध्यमातून, पण अश्विनने आपली विकेट गमावलेली आहे आणि कमबॅक करून दिले विशाल. बॉलर विशाल यांनी आपल्या संघाला कमबॅक करून ही जोडी कमालीची जोडी आपल्या मैदानावर दिसत होती, गाजवत होती प्रतिस्पर्धी बॉलरवर. सुमित, नवीन बॅट्समन सुमित. जे असेल ते नाव घेऊन तो जो बोलला नाही तर नाही. काय विशाल आहे अश्विन अडलक. अश्विन चांगला खेळ खेळा आपल्या संघासाठी. चांगले प्रयत्न पण तू करून दाखवले. चांगले षटकार आणि चौकार आपल्या संघासाठी मारलेस, पण कुठेतरी प्रयत्न असफल झाले. पण ठीक आहे अडलक बाकीचे पण प्लेयर आहे. क्रिकेट असा आहे, जसा क्रिकेट हा खेळ असा आहे की हा 1-2 जणांचा नसून 11 जणांचा आहे. तर 11च्या 11 प्लेयरवर आपल्याला भरोसा दाखवावाच लागेल आणि हा सांघिक खेळ आहे. चांगलाच घ्या आपण 2 रनाची तर भर नक्कीच पडेल, पण आपल्याला 3रा रन बघायला मिळेल का तो म्हणजे नाही मिळणार, कारण थ्रो चांगला झालेला आहे. डायरेक्ट बॉलरच्या दिशेने थ्रो केलेला आहे तो म्हणजे डॅनी. बंद करणार जरा इंस्टा. तिसरीवर मारतील ते त्यांनी थोडासा चौकार अंपायरचा निर्णय काय तो बघून निर्धाव चेंडू. अंपायरचे हात वर नाही झाले, दोन्ही पण हात वर नाही झाले, त्याच्यामुळे आमच्याशी आम्ही तिकडे हा बरोबर आहे. अंपायर कुठले ए असं डायरेक्ट नको सांगू. ओव्हर पहिले संपू दे. डायरेक्ट नको सांगू इकडे तिकडे. मी विनंती करतो दोन्ही अंपायरला तुम्ही जरा निर्णय जरा विचार करून द्या. भले वेळ घ्या, आपल्याकडे वेळ भरपूर आहे, वेळ घ्या. वाईट दिला ओके वाईट घ्या त्याचा. वाईटच आहे ना यार, तो देत नाही वाईट. वाईट बॉल. पंचांचा निर्णय वाईट. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांच्या
पंच जे काय निर्णय देतील त्याच्या विनंतीला मान द्या प्लीज. कुठले मला सांगा जरा स्क्रीनच्या बाहेर पण न असतो बरोबर आहे. खरंच चांगला चेंडू होता. 2 चेंडू त्यांनी वाईट टाकले, त्याच्यानंतर 1 चेंडू निर्धाव आलेला आहे. धावसंख्या जर आपण बघितली, धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त 32 आणि बॉल झाले 4. अंपायर बरोबर ना, 4 बॉल झाले ना. ओके, वन डे आणि 2 वर तुम्हाला समाधान मानावं नाही लागणार राजीव स्टार. ऍक्च्युली बॉलरचं कुठेतरी असं होतं, जेव्हा तो थ्रो करतो तुम्हाला स्टंपच्या मागे उभं राहायचं आहे, तुम्ही पुढे उभे राहता. जिंकण्यासाठी अजून पण 13 बॉलमध्ये 36 धावांची गरज, म्हणजे चौकार आणि षटकाराची आतिषबाजी झाली पाहिजे, तरच कुठेतरी आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू. राजीव सुपरस्टार हा संघ ओमकार चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळेल. थ्रो पण बघा डायरेक्ट विकेट किपरच्या दिशेने. अशा तऱ्हेने तिसऱ्या षटकचा एक रंग तिसऱ्या षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 35 आणि जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 35 धावांची गरज. 35 ना, मारले तर होतात. त्यांनी स्टार्टिंगला मस्त त्यांनी खेळले. आता बघू एक निर्णय. आता पियुष कडेच गोलंदाजी दिली आहे. 4था षटक, कारण हे निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर बॉलर आपल्याला भारी पडेल, बॉलर भारी पडेल की बॅट्समन भारी पडेल, हाच एक निर्णायक षटक आहे. आणि हे षटक जर चांगलं हाणामारीचं षटक राहिलं तर रायझिंग स्टार हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आणि रुद्र 11 हा संघाने जर बॉलरने जर दबाव टाकला बॅट्समनवर तर रुद्र 11 हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. पण त्याच्यासाठी आपल्याला जे 6 बॉल आहे त्याची वाट बघावी लागेल पियुषच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय नट आउट. कडक पंचा तिथं. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय नाही, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन आपल्याला इथं बघायला मिळतं बॅट्समनचा. एक रायटी बॅट्समन आहे, एक लेफ्टी बॅट्समन आहे. मिलिंद जर आपण बघतोय तर तो लेफ्टी बॅट्समन आहे आणि सुमित हा राईट हँडेड बॅट्समन आहे. धावसंख्या 36, जिंकण्यासाठी अजून पण 11 बॉलमध्ये 34 धावांची गरज. सांगू पण शकत नाही सामना अजून कोणाच्या साईडने झुंकेल. प्रेडिक्टेशन जर आपण लावलं तर 50-50% अजून सामना एकतर्फी सामना हा आहेच नाही अजून पण. कारण 11 बॉलमध्ये आपण बघितलं तर 34 एक 2-3 षटकार जर आले तर नक्कीच कंबॅक करतील राजीव सुपरस्टार. एक 2 आणि 3 षटकाराची गरज आहे या ओव्हरमध्ये. जसं आपल्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये रवींद्र जडेजा तसा रुद्र 11 मध्ये ओमकार पाटील खरंच चांगली क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी, धावा वाचवते आपल्या संघासाठी. राईट आणि लेफ्टचं कॉम्बिनेशन असेल तर बॉलवर पण थोडासा दबाव येतो, कारण क्षेत्ररक्षण त्यांना प्रत्येक बॉलला चेंज करावंच लागतं. ग्राउंड शॉट बघू, एकच धावसंख्येने समाधान मानावं लागेल, कारण जेवढी स्ट्राईक आपल्याला मिलिंदकडे राहील तेवढा स्ट्राईकचा फायदा होणार आहे, त्यांना स्ट्राईकचा फायदा होणार आहे. कारण मिलिंद हा एक हिटर बॅट्समन आहे त्या संघासाठी आणि त्याच्यावरच सगळी मदार आहे.
पंचांचा निर्णय वाईट, हात खुले झालेत पंचांचे, म्हणजे आपण समजून द्यायचं की वाईट अवांतर धावांचं रूपांतर होईल ते म्हणजे एक नाही. धावसंख्या झाली 39. 9 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे, अजून 31 9 बॉलमध्ये. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यावी. पंच चांगले आमचे स्टेट लेवलचे पंच आहेत. मी बोलत होतो जेवपर्यंत मिलिंद स्ट्राईकवर आहे, जेवढ्यात जास्तीत जास्त मिलिंदला स्ट्राईक मिळेल त्याचा फायदा होणार आहे, तो म्हणजे रायझिंग स्टुपर या संघाला. अजून शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली 45. जिंकण्यासाठी जर आपण विचार केला रायझिंग सुपरस्टार या संघाला जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे अजून 7 बॉलमध्ये. ह्या बॉलमध्ये जर अजून एक षटकार जर आला तर नक्कीच सामना कुठेतरी निर्णायक क्षणाच्या दिशेने पोहोचेल. पाच बॉल झाले, 5 बॉल, शेवटचा बॉल बाकी आहे. बरोबर मी बोललो होतो एक षटकाराची गरज आणि खरंच प्रेक्षकांना कॅच जेल झालेला नाही तर त्याला 500 रुपये आम्ही दिले असते. जर त्यांनी कॅच जर घेतली असती तर 500 रुपयाचा मानकरी ठरला असता तो प्रेक्षक. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली 51. टाळ्या वाजवा रायझिंग सुपरस्टार. तुमच्या धावसंख्या 51 दिले, 50+ धावसंख्या झालेली. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज. मी विनंती करेन सुमितला की जेवढी स्ट्राईक तुला मिलिंदला देतील तेवढी देण्याचा प्रयत्न करा. टॉस साठी आलेत का मॅरेथॉन? घ्या टॉस घ्या, चला घ्या आपलेच घ्या. हे अध्यक्ष आहेत ना, टॉसचे अध्यक्ष आहेत. कॅमेरामॅन टॉस चालू जर इकडे लक्ष द्या. आता टॉस चालू मॅरेथॉन सुपरस्टार वर्सेस ठाणेकर सिविक. बघू कोण जिंकलं आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. कोण जिंकला? काय घेतला? फिल्डिंग. ओके. सूर्या नाही त्याचं नाव, थांब जरा. सूर्या नाहीये, मच्छिंद्र. बघू आता मच्छिंद्र काय करतोय आपल्या संघासाठी. 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज. बरोबर आहे, चांगले बरोबर आहे. मिलिंदकडे स्ट्राईक राहिले. 5 बॉलमध्ये 19 धावांची गरज. सामना खरं चांगला सामना झाला, डोळ्याचं पारणं फिरणारा सामना झाला. कारण याच्या आधी 2 सामने झाले, 1 साइड झाले. पण हा सामना मला कुठेतरी वाटतोय की बर्डन आहे. हे बर्डन हे बॉलरवर बर्डन आहे, बॅट्समॅनवर नाहीये. तर हे मान्यच करावं लागेल. कारण 5 बॉलमध्ये 19, फक्त 3 षटकाराची गरज. एक वाईट नौ जर गेला तर नक्कीच धावसंख्येत भर पडेल. आणि खूप मोठी मदार्थी म्हणजे असेल ती म्हणजे बॉलरवर मच्छिंद्र बॉलर आहे. मारलं जरा दबाव होईल यांच्यावर. तर रणनीती आखायची जे आखलेली आहे त्यांनी, मच्छिंद्रांनी रणनीती आखली की ज्या पद्धतीने बॉल टाकायचा आणि कुठेतरी मिलिंदला थांबवायचा आहे. पण 2 6 3 6 ची गरज. आणि हा जो बॉल आहे हा एक निर्णायक बॉल असणार आहे. कारण जिंकण्यासाठी 5 बॉलमध्ये 19 धावांची गरज, 3 6 ची गरज फक्त. निर्धाव चेंडू जे गेलं वाईट बॉल. मी आधीच बोललो होतो की एखादा वाईट जर पडला तर नक्कीच प्रेशर
आणि हे प्रेशर जर तुम्ही आता बघितलं तर नक्कीच बॉलरवर प्रेशर आहे, ते म्हणजे मच्छिंद्र. कारण ज्या पद्धतीने बॉलिंग चालू आहे, पहिला बॉल तर निर्धाव चेंडू विकेट ते गेलेली आहे, पण दुसरा बॉल तरी वाईट टाकला. धावसंख्येत एकनी भर झाली, धावसंख्या झाली 52. आता फक्त 5 बॉलमध्ये 18 म्हणजे 3 सिक्सची गरज. आणि प्रेशर हे फक्त फिल्डिंग टीमवरच आहे. चौका जातो का आपल्या थोड्याच वेळात माहिती पडेल. चौकार आमच्या बॅनरचं नुकसान झालेलं आहे. जाऊ दे, ठीक आहे, त्यांनी चौकार दिला. याचा फायदा झाला तर म्हणजे रायझिंग सुपरस्टार या संघाला. मॅच होती कुठे, आली कुठे, काय होतास तू, काय झालास तू, रुद्र 11 काय होतास तू, काय झालास तू. खूप मोठं प्रेशर मच्छिंद्र, तुझ्यावर खूप मोठं प्रेशर आहे बाबा. धावसंख्या झाली 56, जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये 14 धावांची गरज. अशी खरंच एवढा धावांचा डोंगर उभा करून सुद्धा थांबवता आलं नाही रायझिंग सुपर या संघाला. 4 बॉलमध्ये 14. आखूड टंबाचा चेंडू हा यॉर्कर होता, साईड यॉर्कर. अजून पण मॅच कुठेतरी झुकती नाही, कुठल्याच संघाच्या बाजूने झुकती नाहीये. 3 बॉलमध्ये 14 धावांची गरज. आता हा बॉल निर्णायक बॉल. खरंच गरज होती, मला ते चौकातच जाणार नाही गेला, पण इरफानच्या माध्यमातून चौकार. टाळ्यांच्या गजरातून स्वागत करा मिलिंदच्या वैयक्तिक धावा जर आपण बघितल्या तर 11 बॉलमध्ये 31 धावसंख्या त्यांनी कुठला चांगला समाचार घेतला. तसा इरफानने समाचार घेतला होता. रुद्र 11 या संघाचा इरफान, तसाच रायझिंग सुपरस्टार संघाचा मिलिंद हा सुद्धा समाचार घेतला बॉलरचा. तो म्हणजे 11 बॉलमध्ये 31 धावसंख्या त्यांनी कुठल्या धावसंख्या झाला 60. अजून पण जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये 10 रनाची गरज. षटकार आणि चौकार. आता फक्त तुम्हाला माइंड गेम आहे हा. वाईट न जर बघा तुम्ही व्यवस्थित, वाईट जर गेला मिलिंद तर कुठेतरी तुम्हाला जज करता आला पाहिजे. तेवढ्याच अवांतर धावामध्ये रूपांतर होईल एकनी. प्रेक्षक वर्ग जरा वाढलेले त्या सामन्यामध्ये बघा खरंच, कारण हा सामना तसा झालाय. 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज. मिलिंदच्या बॅटिंगला खरंच सलाम करावा लागेल. एकटाच लढतोय. जास्त जवळ नाही राहू शकत. किती जवळ राहतो हलणार नाही तो. व्हाईट बॉल. थांबा एक मिनिट. अंपायर आताच वाईट आहे, पण मी काय बोलतो माहितीये का, तुम्ही प्लेअर जरा बाहेर बघा किती लावलेत किती नाही. हे तुमचं काम आहे. प्लीज लेग अंपायर, तुमचं पण काम आहे. लेग अंपायर अटीतटीचे सामने येते, बाहेर पण बघा प्लेअर किती लावलेत. त्यांचं काम आहे ना, बाहेर किती प्लेअर लावलेत. आपलं काम नाही ते, त्यांना बघायचंय, त्यांनी मोजायचे प्लेअर. आणि बॅट्समॅनचं पण काम आहे, असं नाही बॅट्समॅन नाही बघणार, अंपायरचं काम आहे. फक्त बाहेर पाहिजे, 5 आतमध्ये 5 बाहेर ना. काय झालं, टीम मीटिंग नका घेऊ प्लीज, आपल्याकडे वेळ नाही बाबा. अंपायर कॉल द्या. अंपायर 2 बॉलमध्ये 9 धावांची गरज. मी आधीच बोललो होतो की वाईट तुम्हाला जज करायचा म्हणेन आणि तुम्ही जज केला.
पाच 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 हा ते आपण सोडून देतो ना, ते सोडून देतो आपण, पण ते पण आतमध्येच असतात ना शेवटी, इकडे पण बॉलर पण आतमध्येच असतो ना, मग पाच पाच ना. चला ओके, देतील देतील आमचे अंपायर लक्ष देतील, चुकीला माफी असावी, पण प्लेयर तर पाचच होते बाहेर. 2 बॉलमध्ये 9 धावांची गरज. अंपायर तुम्ही हात द्या, अंपायर. हा बॅट्समन सज्ज नसेल तर हात द्या. रुद्र 11 तुम्ही बराच वेळ घेतला, रुद्र 11 तुम्ही बराच वेळ घेताय, काय चाललंय? अंपायरचा निर्णय वाईट आहे. अंपायरचा निर्णय वाईट आहे. अंपायरचा निर्णय वाईट आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. वाद घालू नका पंचांशी, वाद घालू नका. वाईट बॉल आहे. रुद्र 11 तुम्ही रुद्रला काय करता? रुद्र 11 तुम्ही वेळ घेता का? रुद्र 11 या संघाला पेनल्टी देण्यात येईल. रुद्र 11 तुम्ही बराच वेळ घेतलाय. वाईट हा देणार तो. अंपायरने माफी मागितली, अंपायरने माफी मागितली, अंपायरने माफी मागितली, वाईट नाहीये. बॅट्समॅन वाला जाऊ नका बॅटिंग वाला. रायझिंग सुपरस्टार तुम्ही आतमध्ये जाता. रायझिंग सुपरस्टार स्पोर्ट्समॅनशिप नाही यार, तुम्ही या ना, बाहेर या ना, ग्राउंड मध्ये चालले तुम्ही. मी काय बोलतो माहितीये का, रायझिंग सुपरस्टार जरा बाहेर या ना तुम्ही प्लीज. रायझिंग सुपरस्टार बाहेर या.
रायझिंग सुपरस्टार प्लीज बाहेर या. चला निर्णय सांगा मला. निर्णय काय झालाय अंपायर? वाईट बॉल आहे. ओके चला स्टार्ट करा. चला दोन लाट स्टार्ट करा. 2 बॉल मध्ये 8. ए लवकर बाहेर आहे राजू सुपरस्टार. 8 रन. चला पंच जागा घ्या. आपली पंच जागा घ्या. दोन बॉल मध्ये 8 धावांची गरज. विनंती करतो पंचांना दोघांनी डिसिजन व्यवस्थित द्या. अजून तर अटीतटीचे सामने व्हायचेत. एक निर्णय तुमचा ना चुकीचा जर गेला तर त्या संघाला किती मोठा फटका बसतो याची जाणीव असू द्या. दिला 2 लाट कर. 2 बॉल मध्ये 8 धावांची गरज. 2 चौकार किंवा 1 षटकार. मच्छिंद्र फिल्डिंग इरफानची खरंच काय फिल्डिंग बाबा. गचा क्षेत्ररक्षण पियुषचं तिथे गचा क्षेत्ररक्षण निर्णायक. 1 बॉल मध्ये 6 आणि आपल्याला 2 रनाचीच गरज होती. ह्या चांगली फिल्डिंग केली इरफानने पण त्या फिल्डिंगला कुठेतरी दाद नाही दिली पियुषने. कंपल्सरी 1 बॉल 6 कंपल्सरी 1 बॉल 6 कंपल्सरी चेजिंग आहे हे लक्षात घ्या. कंपल्सरी चेजिंग आहे. 1 बॉल 6. टाय जर झाली तर दोघांना 1-1 रन का 1-1 पॉइंट का. ए दादा अरे पण टाय झाली समजा 5 रन गेले एक्झाम्पल. चल वाईट बॉल. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे का. कंपल्सरी चेसिंग याची नोंद घ्यावी. बघा सामना होता कुठे आणि आला कुठे. छातीची धडधड. खूप मोठा दबाव मच्छिंद्रावर. ही ओव्हर बघा मला वाटतं 20 मिनिटं चालली ओव्हर. आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 20 मिनिटं ओव्हर चालली ही फक्त. मिलिंद अडलक मिलिंद अडलक पण चांगला खेळ खेळला मिलिंद. खरंच प्रयत्नाची पराकाष्ठा आम दिसली तुझी. टाळ्यांच्या गजरात तुझं मी खरंच स्वागत करा थोडं कमीच. कारण जी मात दिली संघासाठी आणि रुद्रले संघाला कुठेतरी तू थांबून ठेवलं. पण ठीक आहे शेवटी सिकंदर तर सिकंदर असतो. रुद्र 11